नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील सक्रिय असलेल्या कळंब तालुका पत्रकार संघाचे या वर्षीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या कळंब तालुका पत्रकार संघ कैलासवासी शिवशंकरप्पा घोंगडे, गणेश घोगरे, राजेंद्र मुंदडा आणि मडके या पत्रकारांच्या स्मरणात, त्याचबरोबर बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मरणात पण पुरस्कार देत असतात. या वर्षीच्या पुरस्कार विजेत्यात साक्षी पावनज्योतचे संपादक सुभाष घोडके, देवधानोऱ्याचे सावंत, तेरचे कुलकर्णी यांच्याबरोबरच परदेशी करडे, क्षीरसागर यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. लवकरच या पुरस्काराचं वितरण होणार आहे, अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे आणि पत्रकार संघाचे आधारस्तंभ सतीश टोनगे यांनी दिली आहे. असो, इकडं गेल्या 2 महिन्यापासून धाराशिव जिल्ह्यात कुठे ना कुठे बिबट्या दिसल्याचं सांगितलं जात. दौंड येथून वन विभागाची त्यांना पकडण्यासाठी आलेली टीम भूम तालुक्यात असून सीसीटीव्ही वगैरे आदी माध्यमाच्या द्वारे ते बिबट्याचा शोध घेत आहेत आणि त्यांना जेरबंद करण्याचं त्यांचं कार्य सुरू असल्याचं कळतं. परवा बार्शी तालुक्यातील वालवड चारे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं वृत्त होतं आणि ती चारे येथील एका शेतकऱ्याच्या जनावरावर हल्ला करून त्याला फस्त केल्याचं पण चर्चा सुरू आहे. काल किंवा परवाच एडशी परिसरातील ठकार यांच्या शेतात बिबट्या दिसल्याचं सांगितलं जाते आणि या संबंधीचा एक व्हिडिओ पण आज सकाळी सोशल मीडियावर दिसून येत होता. आता या बिबट्याच्या काही जणांनी अगदी टर उडवण्यास पण सुरू केले आहे. कालच एका ग्रुपवर येरमाळा घाटात बिबट्या दिसल्याचा एक व्हिडिओ कुणीतरी प्रसारित केला. तो व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यावर उलटसुलट चर्चाही झाल्या. तेव्हा ज्यांनी कोणी हा व्हिडिओ टाकला होता त्यांनी हा व्हिडिओ आपल्या परिसरातील नसल्याचं पण स्पष्ट केलं आहे. तिकडे सभागृहात आमदार कैलास पाटील यांनी या बिबट्या संदर्भात प्रश्नही मांडला, पण बिबट्या नागपूरला विधानसभेच्या सभागृहापर्यंत कैलास पाटलांनी पोचवला, पण इकडे वन विभागाला धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आणि इतरांवर जी बिबट्याची दहशत आहे ती कमी करण्यात अद्याप यश आलेलं नाही. त्यासाठी वन विभागानं अगदी जागरूकपणे आणि दक्षपणे त्याचा शोध घ्यावा लागेल. किमान जिल्ह्यात 4 ते 5 बिबटे असावेत असा अंदाज आहे. हे बिबटे शक्यतो सह्याद्रीच्या डोंगर रंगातून भीमाशंकरहून पुढं शिरूर, करमाळा असं करत परांड्यात सुरुवातीला ते दिसले आणि पुढे ते मार्गक्रमण करत असावे असं वाटतं. त्यांना या परिसरात असलेलं पोषक वातावरण पण त्यांना ते इथं रममाण होण्यात कारणीभूत ठरलेलं असावं. एकंदरीत या बिबट्यांचा कधी समूळ उच्चाटन होईल हे काही सांगता येत नाही. सभागृहात उमरगा लोहाराचे आमदार प्रवीण स्वामी यांनी काल राज्यपालांच्या अभिभाषणावर आपली मतं व्यक्त केली आहेत. त्यांनी ही मुद्देसूद अशी आपलं म्हणणं सभागृहात मांडलं. प्रवीण स्वामी यांच्याप्रमाणे जे नूतन आमदार आहेत तेही काल बोलले. त्यात आमदार कैलास पाटील यांचे भाचे असलेले माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनीही राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर उत्तर दिल्याचं वृत्त आहे. असो, आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.